हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आता पुन्हा एकदा घरचा प्रवास. गावचं आपलं घर सोडून ठाण्याला. झालं पालखी वगैरे झाली तर जायचं घरी. आता गाडी थोडं स्टार्ट करतो थोडा वेळ आणि मग निघतो. गाडीवरती हे बघा शेज पकडला, शेज माहिती आहे बघा, पाणी म्हणजे एप्रिल मेच्या महिन्यामध्ये सुद्धा गाडीवरती असं दव पडतोय. वातावरण थोडं थंड इकडचं बरं वाटतं आपलं. बाबा मुंबई साईड म्हणजे गरमी, पूर्ण गरमी, दिवस असू दे रात्र असू दे, पण इकडे आपल्याला मस्त रात्रीचं वातावरण, दिवसाचं थोडंफार गरम होणार, बाकी काय टेन्शन नाही. चला गाडी थोडी स्टार्ट करू, निघूया. आजी आजी बाय बाय कर. बाय करू कुठलीस ना, आणली तर बुटाशिवाय गाडी चालवणार आहे. चलो रेडी होऊन पटापट निघतो. गुड मॉर्निंग. काळोखाचं निघालो, उजेड झाला, 7 वाजलेत आत्ताशी, पण निघालो आहे 5 वाजता. थांबलो तो एक छोटासा ब्रेक घेतलेला चिपळूणच्या 25 किलोमीटर अगोदर. कॉफी घेतली तर निघालो परत. छोट्या कंटाळला पाठीपासून, त्याला बॅग आणि चप्पल ते पकडावं लागते म्हणून. शाळेत चालली तरी बघतोय, 3 वेळा बघतोय तो काय आहे काय आहे. कॅमेरा बघत होता भाऊ. बाय बाय. आम्ही आता नायराच्या पेट्रोल पंपला थांबलेलो, कारण छोट्याला आली शिशी. सकाळी घरातून निघताना काय त्याला झाली नाही, त्यामुळे थांबलेलो. आणि नायराचा पेट्रोल पंप तसं नवीन नवीन आहेत, त्यामुळे सगळं असं मला पण वाटलं का असेल स्वच्छ क्लीन असेल. त्याला बोललो बघ इथे ट्राय कर, असेल चांगलं तर जा, नाही तर मग आपण पुढे कुठेतरी हॉटेलच थांबू. ठीक आहे, थांबलो तर आता हवा चेक करूया, बघू. चला रेडवाला बटन, ओके. मोर 32 ठेवूया रेअरच्या टायरला आपल्याला. 10 ओके. डिक्स खूप तापली आहे माझी, काय समजत नाही मला काय होतंय ते. झाली 32. फ्रंटमध्ये 30 करूया. डिक्स कसली तापली, मला चटका लागला बाबा बाबा. शीट मॅन, हे काय हात धुवावं लागेल मला ते. त्या साईडने भरली तर इझी पडेल असं वाटतंय, डिक्सच्या साईडने नको.
ऑलरेडी 31 आहे. ओके, ते टायरमध्ये हवा तर बरोबर होती. हात धुवायला इकडे कुठेतरी काहीतरी असेल, बघू. तोपर्यंत तुम्ही आराम करा. मजा येते. काय गाड्या लिंक करायला भेटत नाही. सोलो असल्यावर कसं आपली एकट्याचीच गाडी लिंक करायची. जेव्हा ग्रुपसोबत राईड करत असताना तेव्हा एक लाईनअप असतो, लाईनअपमध्ये लिंक करत असतात, जबरदस्त मजा येते. मी जेव्हा माझ्या ग्रुपसोबत आलेलो तेव्हा मजा गेली येते. आणि या सगळ्यामध्ये ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली आहे. मला गाडीचे किलोमीटर्स दिसत आहेत का? 50,215 किलोमीटर. म्हणजे आपल्या गाडीला 3 वर्ष झाले आणि 50,000 किलोमीटर गाडी आपली रनिंग झाली आहे. ब्लॉगिंग नव्हतो करत जेव्हा 50,000 किलोमीटर झाले, पण त्याचा एक छोटासा व्हिडिओ काढून मी ठेवला आहे माझ्याकडे. तो बघतो मी याच याच्यामध्ये ॲड करायचा प्रयत्न करतो, याच व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. घाटाचं काम अजून चालू आहे. सावकाश, हा एकच पॅच आहे काहीतरी त्याचं काम चालू आहे. बाकी पूर्ण पुढे आहेत गाडीला ओके, मजा येते. आता बघा मस्त चालले. किलोमीटरपर्यंत गाडीने आपल्याला खूप साथ दिली, कुठेच काहीच प्रॉब्लेम नाही आला. माझ्या लाईफमधला बेस्ट डिसिजन होता ही गाडी घ्यायचा. याच्या अगोदर खरं तर मी पण विचार करतच होतो की घेऊ की एक्सपल्स घेऊ का दुसरी कोणती घेऊ, पण एक फायदा तर झाला या गाडीचा. आपल्याला खूप फिरलो या गाडीवरती मी, मजा घेतली. 50,000 किलोमीटर 3 वर्षामध्ये, म्हणजे खूप कमी जण असे आहेत जे 50,000 किलोमीटर 3 वर्षामध्ये किंवा 2.5 वर्षामध्ये किंवा असं म्हणजे 50,000 किलोमीटर गाडी चालवतात, म्हणजे खूप कमी करतात लोक. ज्यांना फिरायची आवड आहे काय आहे ते लोक करतात कम्प्लीट. आपल्याला पण आवड आहे म्हणून तेवढे कम्प्लीट झाले 50,000. माईक नाही आहे, ॲक्च्युली माईक आहे
गाडी तिथे लावू का? बघू तेच थांबूया, काहीतरी खाऊन बघूया. हॉटेल भेटलं माणगावमध्ये. स्पेशली हॉटेल म्हणजे एक छोटंसं असं दुकान आहे मस्तपैकी. आता मी विचार केलेला की मिसळपाव वगैरे खाऊ, पण काकांनी ऑफर केली ऑमलेट पाव किंवा बुर्जी पाव ट्राय कर, मस्त आहे. तर बोललो ठीक आहे चालेल. मला काय फक्त पोट भरल्याशी मतलब आहे, पोट भरून लवकर निघायचं. छोट्या कंटाळला आहे. त्याला ॲक्च्युली ना सवय नाही जास्त गाडीवर फिरायची, आणि तो जेव्हा पण माझ्यासोबत येतो कोकण राईड बस तेवढंच. त्या व्यतिरिक्त कुठे नाही. आपली गाडी पण मस्तपैकी सावलीत लावली. काकांना मी विचारलं आतमध्ये लावू का? येस चालेल बोलले. तर चला थोडा वेळ बुर्जी पावची वाट बघूया. तोपर्यंत एक स्प्राईट किंवा मिरिंडा जे काय आहे ते ट्राय करू. काय नाही तू आणि पिऊन टाकू. त्याला थोडा वेळ थांबायलाच लागेल. काय झालं? नॉट इंटरेस्टेड. कशातच इंटरेस्ट नाही. बुर्जी पाव पुढे आल्या आल्या आम्ही ताव मारला मस्त दोघांनी. खायला सुरुवात केली. बाकी काय डेंजर एकदम विषय. मस्त आहे, चव आहे चांगली. घ्या तुम्ही पण. तर आमचं इथे खाऊन झालेलं आहे. सो आम्ही आता निघत आहोत, प्रस्थान करत आहोत आमच्या घराच्या रस्त्याकडे. बरं वाटलं जरा खाल्ल्याच्या नंतर, असं जीव आला अंगात. थांबलो. चला पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया. आय नो पाठीमागे गाड्या आहेत, मला माहिती आहे. हॉर्न वाजवतात सगळे. हा लूज झाला होता. पाठीमागे एक गॅरेजवाला होता, त्याकडून एलन की घेतली आणि टाईट घेतला त्याला. भावांनो आपण नसं ना आता फुल असं झालं ना बाबा, कधी पण गाडीला धक्का मारायला लागू शकतो मला असं वाटतं मला. कारण कधीपासून माझं पेट्रोल संपलं आहे आणि मी आता तुर्ब्याला पोचलो आहे. तुर्बा रेल्वे स्टेशन आहे बघा, आणि ट्रॅफिक लागते मजबूत इथं आता, आणि पेट्रोल नाही. फुल टेन्शन. काका झाला, काकाची गाडी बंद पडली. पेट्रोल पंप नशीब भेटला, त्या गाडीला धक्का मारायला लागला. आपण आलो तेव्हा अरे पेट्रोल पंपच नाही दिसलं. मी कधीपासून शोधतोय. काही 200चा टाक. अंदर गए सचिन साहब को लगे अंदर गए महीने जाता था वह टहन मेरे को लगा कि कहीं चला न जाए. फायनली गाईज पोचलो घरपर्यंत. अरे ट्रॅफिकमुळे लेट झाला आपल्याला. फायनली पोचलो आहे आणि आम्हाला आमचे ओळखीचे लोक दिसायला लागले तर बरं वाटलं जरा. खूप बरं वाटलं सावलीमध्ये येऊन. हा फायनली घरपर्यंत पोचलो. गाडी पार्क केली एकदम व्यवस्थित. आता घरी जायचं, मस्त शॉवर घ्यायचा, आराम करायचा आणि संध्याकाळी चिल करायचा मस्त. तोपर्यंत बाय बाय.
जो पण व्हिडिओमध्ये तुम्ही आता बघितलं ते आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि एक कमेंट करा, ज्याच्यामध्ये की मला समजेल की मी काय काय इम्प्रूव्हमेंट केले पाहिजे. काय चुकलं का बोलण्यामध्ये? ठीक आहे, चुकलं असेल तर समजून घ्या. पण मी काय काय चेंजेस केले पाहिजे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.